नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रमोद सर मॅथ सोल्युशन या चॅनलवरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मॅथ पार्ट 1 प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 3 मधील क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 मधील फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चा क्वेश्चन 3 मधील सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आणि हे जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय हे डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करतोय आणि डिटर्मिनंट मेथडलाच आपण क्रॅमर्स रूल असं म्हणतो. मग डिटर्मिनंट मेथड आली काय आणि क्रॅमर्स रूल काय दोन्ही सारखंच. तर दुसरं एक्झाम्पल असं दिलंय 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5y. आता लक्षात ठेवायचं जर क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडने एक्झाम्पल सोडवायला आलं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले असतील ते ax प्लस by इज इक्वल टू c ह्या फॉर्म मध्ये आधी ते राईट करायचे. म्हणजे x चा कोइफिशियंट आणि y चा कोइफिशियंट एका साईडला आणि कॉन्स्टंट नंबर एका साईडला असं अगोदर तो ह्या फॉर्मॅट मध्ये आधी ते इक्वेशन राईट करून घ्यायचे. मग जर मला हे पहिलं इक्वेशन ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर काय करावं लागेल, हा जो कॉन्स्टंट नंबर -4 हा मला राईट हँड साइडला शिफ्ट करावा लागेल. मग ते काय होईल बघा, इकडं लेफ्ट हँड साइडला राहील 4x प्लस 3y आणि हा -4 राईट हँड साइडला जाईल आणि तो होईल +4 आणि हे आपलं पहिलं इक्वेशन आहे. आपण पहिल्या इक्वेशन मध्ये एवढंच चेंज केलं की हा 4 मी तिकडे नेला कारण मला ह्या फॉर्मॅट मध्ये ते पाहिजे होतं. इथं जर मला हा फॉर्मॅट पाहिजे असेल तर ही y ची टर्म लेफ्ट हँड साइडला घ्यावा लागेल आणि हा जो 8 आहे हा 8 राईट हँडलाच ठेवावा लागेल. फक्त हा -5y मी लेफ्ट हँड साइडला घेऊन येणार. 6x आधीच लेफ्ट हँड साइडला आहे. -5y ज्यावेळेस लेफ्ट हँड साइडला येईल त्यावेळेस तो प्लस होईल बघा. कारण ज्यावेळेस आपण एखादी टर्म लेफ्ट हँड कडून राईट हँडला किंवा राईट हँड कडून लेफ्ट हँड साइडला नेतो तिथं साइन किंवा त्याचं ऑपरेशन चेंज होतं बघा. आता हे -5y चं होईल +5y आणि हा 8 जो आहे हा राईट हँड साइडलाच राहील, त्याच्यामध्ये काही चेंज नाही होणार. आणि हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. मग ह्या इक्वेशन मध्ये आणि ह्या इक्वेशन मध्ये काहीच चेंज नाही केलेला, आपण फक्त -5y ला तिकडे घेऊन गेलोय, तो +5y झाला. तर आपल्याकडं दोन इक्वेशन आहेत, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. हे इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूलने सोडवायचे. तर आपण काय करतो बघा, पहिलं जे इक्वेशन आहे पहिल्या इक्वेशनची कंपॅरिझन करतो. आता तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन लिहिताल मी डायरेक्ट इथंच आन्सर असं करतो. आता इथून मी आन्सर सुरू केलंय. ओके, हा आपण काय करतो, पहिल्या इक्वेशनची कंपॅरिझन कशासोबत करतो बघा, कम्पेअर इक्वेशन कंपेअरिंग म्हणा, कंपेअरिंग इक्वेशन 1 विथ, आपण फर्स्ट इक्वेशनची कंपॅरिझन कधी पण कशासोबत करतो, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 सोबत. मग बघा तुम्ही जर आपण कंपॅरिझन केली a1x b1y आणि c1 सोबत तर x चा जो कोएफिशियंट आहे म्हणजे a1, आता x च्या कोएफिशियंट इथं काय दिसतोय 4, मग आपल्याला काय भेटल, a1 ची व्हॅल्यू भेटल 4, b1 ची व्हॅल्यू काय भेटल बघा, b1 म्हणजे y चा कोएफिशियंट आणि y चा कोएफिशियंट इथं काय 3 आणि c1 म्हणजे कॉन्स्टंट टर्म जी राईट हँड साइडला घेतलेली आपण ही c1 ची व्हॅल्यू आपल्याला भेटल 4. आपल्याला कंपॅरिझन केल्यावर इक्वेशन 1 ची a1 b1 आणि c1 च्या व्हॅल्यू भेटल्या. आता हे झालं फर्स्ट इक्वेशनची कंपॅरिझन. आता आपण सेकंड इक्वेशनची कंपॅरिझन करू, कंपेअरिंग इक्वेशन नंबर 2 विथ, आता इक्वेशन 2 ची कंपॅरिझन आपण कशासोबत करतो तर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 सोबत. आता a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 सोबत याची कंपॅरिझन केली तर x च्या शेजारी a2 आहे आणि इथे x च्या शेजारी 6 आहे, म्हणजे आपल्याला a2 ची व्हॅल्यू काय भेटल, a2 ची व्हॅल्यू भेटल 6. y च्या शेजारी तर b2 आहे आणि y च्या शेजारी तर 5 आहे, म्हणजे b2 ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटल, b2 इज इक्वल टू 5 भेटल आणि c2 इज इक्वल टू काय भेटल, c2 म्हणजे कॉन्स्टंट नंबर, तो भेटल 8. म्हणजे बघा इक्वेशन 1 ची आणि इक्वेशन 2 ची कंपॅरिझन करून आपण a1 b1 c1 आणि a2 b2 c2 हे काढून घेतले. ओके,
याच्यानंतरची स्टेप असते आपण डी फाइंड करतो बघा, डी नंतर dx फाइंड करतो आणि नंतर dy फाइंड करतो आणि हे 3 फाइंड केल्यानंतर x आणि y आपण काढत असतो. तर मग डी फाइंड करण्यासाठी मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता आणि तो लक्षात कसा ठेवायचा ते पण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मी? ABC जर तुम्ही सिरियली घेतले तर काय होतं, याला आपण सिरियल नंबर देतो 1 2 3 आणि डी साठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, नंबर ध्यानात ठेवायचा आहे 12, dx साठी 32 आणि dy साठी 13, 12, 32, 13 आणि हे नंबर्स कसे सांगितले होते, कसं करायचं? 1 2 म्हणजे कोणता? ए आणि बी. 1 2 म्हणजे ए बी. त्याच्यानंतर 3 2 म्हणजे कोण? 3 आणि 2, आधी 3 मग 2 म्हणजे कोण? सी आणि बी. आणि 1 3 म्हणजे कोण? 1 म्हणजे ए, 3 म्हणजे सी म्हणजे कोण? ए सी. फक्त आता आपण A1 B1 करतोय ना, A1 B1 A2 B2 C1 B1 C2 B2 A1 C1 A2 C2 असे फॉर्म्युले मी लक्षात ठेवायला तुम्हाला सांगितले होते. आठवते का तुम्हाला? बघा आता नाऊ आपण फॉर्म्युला कशाचा लिहिणार? पहिल्यांदा डी इज इक्वल टू काय फॉर्म्युला डी चा? A1 B1 A2 B2. आता A1 B1 A2 B2 च्या व्हॅल्यू ज्या आहे त्या फक्त इथे पुट करा. काय होईल बघा मग? बघा A1 ची व्हॅल्यू काय आहे? देअरफॉर D इज इक्वल टू A1 ची व्हॅल्यू आहे 4 आणि B1 ची व्हॅल्यू 3 म्हणजे 4 3. A2 B2 म्हणजे कोण? A2 6 B2 5 6 and 5. and now solve this determinant. आता आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे आणि डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपण काय करतो? पहिल्या नंबर पासून सुरू करतो आणि इथं फर्स्ट नंबर काय? 4. फर्स्ट नंबरचा क्रॉस नंबर घेतो आपण 5. फर्स्ट नंबरच्या क्रॉस नंबर सोबत मल्टिप्लिकेशन आणि मायनस हा जो नंबर दुसरा सेकंड 3 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉस नंबर सोबत 3 into 6 असं करतो आपण बघा. मग हे सॉल्व्ह करा. 4 into 5 ते होईल 20 मायनस 3 into 6 ते होईल 18 आणि 20 मधून 18 गेल्यावर 20 मायनस 18 राहील 2 म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू काय भेटेल? तर 2 भेटेल. डी झाल्यावर फॉर्म्युला येतो dx चा. dx इज इक्वल टू असतो 3 2 मीन्स सी बी C1 B1 C2 B2 हे फॉर्म्युले तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील. ओके. आता C1 B1 आणि C2 B2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. C1 B1 काय? C1 B1 4 3. C1 ची व्हॅल्यू 4, B1 ची व्हॅल्यू 3. C2 B2 काय आहे? C2 B2 8 5. C2 8 आणि B2 5 आणि हा डिटर्मिनंट सोडवण्यासाठी काय करावं? तेच करावं लागेल पुन्हा. पहिला नंबर त्याचा क्रॉस नंबर म्हणजे 4 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन 4 into 5 मायनस दुसरा नंबर हा 3 आणि त्याचा क्रॉस नंबर 8. 3 मल्टिप्लाय बाय 8. मल्टिप्लिकेशन करताना इथूनच सुरू करायची, सुरुवातीतून नाही करायची. ओके. 4 into 5 मायनस 3 into 8. 4 into 5 किती होईल? 20 होईल. मायनस 3 into 8 किती होईल? 8 3 जा 24 आणि 20 मायनस 24 किती? 24 मोठा आहे 20 पेक्षा आणि 20 ला साइन पॉझिटिव्ह आहे, 24 ला निगेटिव्ह आहे म्हणजे सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचं साइन द्यावं लागेल. दोघांची सबट्रॅक्शन 4 होईल पण हा जो आहे हा मोठा आहे मग याला मायनस साइन येईल. आपल्याला dx किती भेटल? dx भेटल -4 आणि अजून एक आपल्याला काढायचंय dx and dy. dy इज इक्वल टू dy चा फॉर्म्युला काय असतो? 1 3 13 1 3 13. 1 3 मीन्स a and c. A1 C1 A2 C2 फक्त व्हॅल्यूज पुट करा. A1 C1 म्हणजे कोण? हो A1 म्हणजे 4 C1 म्हणजे 4 4 4. A1 ची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार? तर 4 4. A2 C2 6 8. A2 6 C2 8 6 8 आणि हा डिटर्मिनंट आपण सोडवलं की आपल्याला dy भेटेल. डिटर्मिनंट सोडवताना 4 पासून सुरू करणार, पहिल्या 4 पासून आणि त्या 4 चा क्रॉस नंबर आहे 8. 4 चा आणि 8 चं तुम्ही मल्टिप्लिकेशन घेणार. तो डी
y काय येईल बघा मग, dy इज इक्वल टू 4 इंटू 8 मायनस काय 4 इंटू दिस 6. हा 4 इंटू 8 झाल्यावर हा 4 इंटू 6, 4 इंटू 6 आणि हे सॉल्व करा. 4 इंटू 8 किती होईल, 8 4 जार 32 मायनस 4 6 जार किंवा 6 4 जार 24 आणि 32 मधून 24 सबट्रॅक्ट झाल्यावर किती राहील, तर 8 राहील बघा, कारण 32 मोठा आहे 24 छोटा आहे. 32 चं साइन पॉझिटिव्ह आहे, सबट्रॅक्शन म्हणून मोठ्या नंबरचं साइन म्हणजे dy ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल +8. ओके. आता dx आणि dy हे काढून झाल्यावरती आपल्याला काढावं लागतं x आणि y ची व्हॅल्यू. नाव x चा फॉर्म्युला काय असतो, x इज इक्वल टू dx अपॉन d. dx अपॉन d म्हणजे dx किती आहे, -4 आहे. dx -4 आहे आणि d किती आहे, d आहे 2. -4 अपॉन 2 किती होईल, -4 अपॉन 2 होईल -2. 2 2 जर 4 आणि हे निगेटिव्ह साइन म्हणजे -2 भेटेल. y इज इक्वल टू किती असतं, अँड y इज इक्वल टू dy अपॉन d. dy किती आला होता, dy आला होता 8 आणि dy अपॉन d आला होता 2 आणि 8 डिवायडेड बाय 2 किती होईल, 4. करेक्ट. 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2, 8 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4. मग आपलं जे सोल्युशन आहे ते काय आलं, सोल्युशन पहिला x ची व्हॅल्यू आली -2 आणि y ची व्हॅल्यू आली 4. मग आपण खाली शेवटला फक्त आन्सर राईट करणार. देअरफॉर द सोल्युशन इज x, y is equal to x is -2 and y is 4. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड एक्झाम्पल बघू. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड जे एक्झाम्पल आहे ते पहिलं इक्वेशन आहे x + 2y इज इक्वल टू -1 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x - 3y इज इक्वल टू 12. तर आता हे दोन्ही पण इक्वेशन x + by इज इक्वल टू c ह्या फॉर्ममध्ये आहे, ह्या फॉर्मॅटमध्ये आहे. हा जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचा. तर ह्या जनरल फॉर्म मध्ये ते इक्वेशन्स आहेत, कारण बघा x आणि y च्या टर्म ह्या लेफ्ट हँड साइडला दिसताय तुम्हाला एका साइडला आणि ही कॉन्स्टंट टर्म एका साइडला दिसते. इथं पण सेम x + by इज इक्वल टू c चा फॉर्म आहे. तर मग आपल्याला फॉर्मॅट चेंज करायची गरज नाही, इक्वेशनचा फॉर्मॅट तोच राहील. तर आपण आता इक्वेशन 1 ला कम्पेअर करू विथ कम्पेअरिंग इक्वेशन 1 विथ कशासोबत कम्पेअर करतो आपण इक्वेशन 1 ला, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 सोबत. मग जर तुम्ही इक्वेशन 1 ला a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 सोबत जर कम्पेअर केलं तर a1 ची व्हॅल्यू काय येईल बघा, a1 म्हणजे x च्या शेजारचा नंबर. आता x च्या शेजारी तर काही नाही म्हणजे तिथं 1 असणार आहे. मग x च्या शेजारी काय आहे, 1 म्हणजे a1 ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे, 1. y च्या शेजारी b1 किती येईल बघा, b1 म्हणजे y च्या शेजारी कोण आहे इक्वेशन 1 मध्ये, y च्या शेजारी आहे 2 + 2 मग b1 येईल 2 आणि c1 म्हणजे कॉन्स्टंट नंबर जो इक्वल टू च्या राईट हँड साइडला आहे. तर c1 ची व्हॅल्यू येईल -1. सी बघा किती दिलाय इथं, -1 दिलाय. आता तुम्ही इक्वेशन 1 ला कम्पेअर करून a1 b1 आणि c1 ह्या व्हॅल्यू फाइंड केल्या. आता आपण इक्वेशन 2 ला कम्पेअर करू. कम्पेअरिंग इक्वेशन 2 विथ आणि इक्वेशन 2 ला आपण कशासोबत कम्पेअर करतो, तर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 सोबत. ओके. आता a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 सोबत कम्पेअर केल्यावर x च्या शेजारी इक्वेशन 2 मध्ये x च्या शेजारचा कोएफिशियंट बघा, x च्या शेजारचा कोएफिशियंट आहे 2 आणि इथे x च्या शेजारी a2 आहे. म्हणजे आपल्याला a2 ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, तर 2 भेटणार आहे बघा, 2. नंतर b2 म्हणजे y च्या शेजारी काय आहे, तर -3. मग b2 ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, -3 भेटेल. तिथं फक्त +3 नाही द्यायचं कारण 3 चं जे साइन आहे ते
निगेटिव्ह इथं -3. देन कॉन्स्टंट टर्म म्हणजे C2. इथं बघा C2 ची व्हॅल्यू काय भेटेल, कॉन्स्टंट म्हणजे इक्वल टू च्या पलीकडचा हा, तर तो आहे 12. C2 ची व्हॅल्यू आपल्याला 12 भेटेल. इक्वेशन 2 ला कम्पेअर करून आपल्याला A2 B2 C2 ची व्हॅल्यू निघल्या. इक्वेशन 1 ला कम्पेअर करून आपल्याला A1 B1 C1 ची व्हॅल्यूज निघल्या. तर आता ह्या व्हॅल्यूज काढून झाल्यावर आपण फाइंड करतो dx आणि dy. तर d कसं फाइंड करतो आपण, d साठी फॉर्म्युला वापरतो A1 B1 A2 B2. मी तुम्हाला सांगितलं ना 12 A1 B1 A2 B2 A1 B1 A2 B2. आता तुमच्याकडं A1 ची पण व्हॅल्यू आहे, B1 ची पण व्हॅल्यू आहे, A2 ची पण व्हॅल्यू आहे आणि B2 ची पण व्हॅल्यू आहे. तर ह्या व्हॅल्यूज फक्त ह्या डिटर्मिनंट मध्ये पुट करा. A1 B1 म्हणजे कोण, 1 आणि 2. A1 1 B1 2 1 2. A1 B1 म्हणजे कोण, 1 and 2. आणि A2 B2 म्हणजे कोण, A2 B2 A2 2 B2 -3. A2 B2 किती मग, A2 B2 2 -3. आणि हा डिटर्मिनंट आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर सॉल्व्ह करताना आपण पहिल्या नंबर पासून सुरुवात करतो. पहिला नंबर आहे 1, त्याचा क्रॉस नंबर आहे -3. मग 1 चं मल्टिप्लिकेशन तुम्ही करता -3 सोबत आणि मध्ये सबट्रॅक्शनचं साइन. हा जो नंबर आहे याचं मल्टिप्लिकेशन करता त्याच्या क्रॉस नंबर सोबत, म्हणजे 2 आणि याचं 2 चं मल्टिप्लिकेशन करायला लागेल ह्या 2 सोबत. 2 मल्टिप्लाय बाय 2. हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला काय भेटणार आहे, डी भेटणार आहे. बघा मल्टिप्लिकेशन करा, पॉझिटिव्ह 1 आणि निगेटिव्ह -3. 1 इंटू -3 चं मल्टिप्लिकेशन होईल -3, कारण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होतं. -2 इंटू 2 होईल 4. -3 -4 -3 -4 किती होईल, 3 ला पण निगेटिव्ह साइन आहे, 4 ला पण निगेटिव्ह साइन आहे, आणि सेम साइन असेल तर आपण ऍडिशन करतो. बघा ऍडिशन करून दोन्ही निगेटिव्ह साइन आहे तर आन्सरला पण निगेटिव्ह साइन आहे, किंवा मोठा नंबर 4 आहे तर 4चं साइन आन्सरला येईल. म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू किती भेटेल, तर -7 भेटेल. डी झाल्यावर आपण काढतो dx, आणि dx चा फॉर्म्युला असतो 3 2 32. मीन्स C and B, C1 B1 C2 B2. dx चा फॉर्म्युला असतो C1 B1 C2 B2. C1 B1 माहिती आहे तुम्हाला, C1 -1 B1 2 -1 2 -1 2. आणि C2 B2 C2 B2 C2 12 B2 -3 12 -3. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यावर आपल्याला dx भेटेल. हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करणार, आपण पहिल्या नंबर पासून सुरुवात करणार, त्याचा क्रॉसचा नंबर -3 -1चं आणि -3चं मल्टिप्लिकेशन करणार, -1चं आणि -3चं मल्टिप्लिकेशन करणार, मायनस त्याच्यातून काय सबट्रॅक्ट करणार, ह्या 2चं आणि 12चं मल्टिप्लिकेशन. आता ह्या 2चा क्रॉसचा जो नंबर आहे तो 12 आहे, म्हणजे 2चं आणि 12चं मल्टिप्लिकेशन. ओके. आता -1 आणि -3 दोन्ही पण नंबर निगेटिव्ह आहे, तर मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होईल, आणि -1चं -3चं मल्टिप्लिकेशन 3 होईल, पॉझिटिव्ह 3. नंतर मायनस साइन हे इथलं, आणि 2 आणि 12चं मल्टिप्लिकेशन होईल 24. 12 2 जा 24, आणि 3 - 24 किती होईल, 3 - 24. 3चं साइन पॉझिटिव्ह, 24चं साइन निगेटिव्ह, दोघांचं साइन वेगवेगळे डिफरंट साइन आहे. मग आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. 24 मधून 3 गेल्यावर 21 राहील बघा, पण 24 हा 3 पेक्षा मोठा आहे, आणि 24चं साइन निगेटिव्ह आहे, म्हणजे आन्सरला निगेटिव्ह साइन आहे. आणि इथं ही आपल्याला भेटली dx ची व्हॅल्यू. डी काढून झाल्यावर आपण फाइंड करतो dy, आणि dy चा फॉर्म्युला काय असतो, dy = 13 13 13 मीन्स A1 C1 A2 C2. या डिटर्मिनंट मध्ये A1 C1 A2 C2 ची व्हॅल्यू पुट करा. मग A1 C1 म्हणजे कोण, A1 म्हणजे 1 C1 म्हणजे -1. आपण dy काढतोय, A1 C1 पुट करायचा आहे, 1 -1 1 and -1. A2 C2 पुट करा, A2 C2 म्हणजे A2 2
C2 12, 2 आणि 12 पुट करा, 2 12 आणि हा डिटर्मिनंट सोडवल्यावर आपल्याला भेटेल dy ची व्हॅल्यू. डिटर्मिनंट का सोडवायचा, 1 into 12, 1 into 12 मायनसचं साइन आणि हा -1 into 2, -1 into 2. ओके. आता 1 आणि 12 चं मल्टिप्लिकेशन, 1 पण पॉझिटिव्ह आहे, 12 पण पॉझिटिव्ह आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होईल. हे निगेटिव्ह साइन फॉर्म्युल्यातलं. आणि आता इथं हा 1 मायनस आहे, हा 2 प्लस आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होतं. त्यामुळे आपण -1 आणि 2 चं मल्टिप्लिकेशन इथं -2 होईल. इथं मी परत ब्रॅकेट टाकलाय कारण हे जे आहे हे सबट्रॅक्शनचं साइन हे फॉर्म्युल्यातच आहे आपल्या. आणि इथं मायनस हा नंबर निगेटिव्ह आहे, हा नंबर पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होतं. 2 1 जा 2, पण हे निगेटिव्ह साइन याला जाईल. मग काय होईल, 12 आणि हे मायनस मायनस शेजाऱ्याला तुम्हाला माहिती आहे मायनस मायनस प्लस होईल. मायनस मायनस प्लस 2 आणि 12 प्लस 2 होतं 14 आणि ही व्हॅल्यू भेटली आपल्याला डी वायची. आता डी भेटलाय, dx भेटलाय आणि dy पण भेटलाय. तर आता आपण फाइंड करू x. नाउ x इज इक्वल टू dx अपॉन d आणि dx किती होता, dx होता -21 डिवाइडेड बाय d होता -7. निगेटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचं डिव्हिजन पॉझिटिव्ह होते, म्हणजे ह्या निगेटिव्हला हा निगेटिव्ह साइन कट होईल. आणि 21/7 म्हणजे कधी, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21. निगेटिव्ह निगेटिव्ह कट होईल एकमेकाला. ओके. मग x ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू dy अपॉन d असा फॉर्म्युला असतो. dy ची व्हॅल्यू आहे 14 आणि d ची व्हॅल्यू आहे -2. हे बघायचं, d ची व्हॅल्यू आहे 7, d ची व्हॅल्यू -7. आता वरचा जो नंबर आहे न्यूमरेटरचा तो पॉझिटिव्ह आणि डिनॉमिनेटरचा नंबर निगेटिव्ह आहे. एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह असेल तर डिव्हिजन निगेटिव्ह होते. ओके. मग इथं तुमची डिव्हिजन निगेटिव्ह होणार आहे. आणि 14 डिवायडेड बाय 7 किती, 7 1 जा 7, 7 2 जा 14. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू किती भेटणार आहे, तर -2 भेटणार आहे. आणि मग तुम्ही खाली सोल्युशन लिहिणार. देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती आली होती 3, y ची व्हॅल्यू किती आली -2. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 3 मधील 4th एक्झाम्पल बघू. बघा, क्वेश्चन नंबर 3 मधील 4th एक्झाम्पल असं दिलंय, 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि 8x - 3y इज इक्वल टू -2. हे आहे इक्वेशन नंबर 1, हे आहे इक्वेशन नंबर 2. आता ह्या इक्वेशनला, दोन्ही इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची गरज आहे का, तर नाही, कारण ते ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये ax + by इज इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये, हे पण ax + by इज इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये. म्हणजे x आणि y च्या टर्म एका साईडला आहे, कॉन्स्टंट टर्म एका साईडला आहे. मग आपण काय करणार, डायरेक्ट कम्पेअर करणार. कम्पेअरिंग इक्वेशन 1, आधी इक्वेशन 1 कम्पेअर करणार. इक्वेशन 1 आपण कशासोबत कम्पेअर करतो, तर a1x + b1y इज इक्वल टू c1 सोबत. जर तुम्ही a1x + b1y इज इक्वल टू c1 सोबत इक्वेशन 1 ची कंपॅरिझन केली, तर x च्या शेजारी इथं a1 आहे, x च्या शेजारी इथं 6 आहे. म्हणजे आपल्याला a1 ची व्हॅल्यू काय भेटेल, तर x च्या शेजारचा नंबर म्हणजे 6, कोइफिशियंट, x चा कोइफिशियंट. नंतर b1 म्हणजे कोण, तर y चा कोइफिशियंट. y चा कोइफिशियंट किती येतं, 4 नाहीये, y चा कोइफिशियंट -4 आहे. ओके. y चा कोइफिशियंट आहे -4 आणि c1 किती, कॉन्स्टंट नंबर इज इक्वल टू तिकडचं बघा, c1 ची व्हॅल्यू इथं -12. फर्स्ट इक्वेशनला कम्पेअर करून आपण a1 b1 c1 च्या व्हॅल्यू काढतो आणि सेकंड इक्वेशनला कम्पेअर केल्यावर आपण a2 b2 c2 चे व्हॅल्यू काढून घेतो. बघा, कम्पेअरिंग इक्वेशन 2 इथं विथ राहिलं, कोणासोबत करायचंय, विथ a2x + b2x इज इक्वल टू c2.
आपल्याला A2 ची व्हॅल्यू काय भेटल? A2 म्हणजे एक्सचा कोइफिशियंट, एक्सच्या शेजारचा नंबर. एक्सचा कोइफिशियंट काय? आता इक्वेशन 2 ची कंपॅरिझन चाललेली. मग एक्सच्या शेजारी इथं 8 आहे इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे आपल्याला A2 ची व्हॅल्यू 8 भेटल. नंतर इथं y च्या शेजारचा नंबर असतो B2. म्हणजे y चा कोइफिशियंट सेकंड इक्वेशन मध्ये किती? तर -3 बघा. B2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटल -3 आणि C2 म्हणजे कॉन्स्टंट नंबर इक्वल टू च्या राईट हँड साइडचा तिकडचा. हा आहे C2. C2 इज इक्वल टू -2. तिथं दिलंय -2. आता आपल्याला इक्वेशन 1 ची कंपॅरिझन करून A1 B1 C2 भेटले. इक्वेशन 2 ची कंपॅरिझन करून A2 B2 C2 भेटले. आता आपण D, dx, dy आणि शेवटी x आणि y च्या व्हॅल्यू काढणार. आता D बघा 9. D काय असतो? D असतो 1 2 12. A1 B1 A2 B2. आता A1 B1 आणि A2 B2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. A1 आहे 6, B1 आहे -4. मग A1 B1 च्या जागेवर मी काय ठेवणार? A1 B1 6 -4. 6 -4. A2 B2 A2 B2. A2 आहे 8, B2 आहे -3. 8 - 3. आणि हा डिटर्मिनंट सोडवल्यावर आपल्याला D ची व्हॅल्यू भेटेल. ओके. आता हा डिटर्मिनंट कसा सोडवायचा? पहिल्या नंबर पासून सुरू करायचं 6 आणि 6 चा क्रॉस नंबर घ्यायचा -3. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? 6 ला मल्टिप्लाय करावं लागेल -3 ने आणि सबट्रॅक्शन घ्यायची कोणासोबत? दुसऱ्या नंबरचं जे आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 सोबत होईल. म्हणजे -4 चं क्रॉस मल्टिप्लिकेशन क्रॉसचा नंबर आहे 8. म्हणजे -4 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन घ्यावं लागलं. ओके. आपण असं मल्टिप्लिकेशन करतो बघा. आधी 6 ने -3 सोबत, नंतर -4 8 सोबत आणि मध्ये सबट्रॅक्शन. ओके. आता मल्टिप्लिकेशन करा. आपण D ची व्हॅल्यू काढतोय. 6 पॉझिटिव्ह आहे, 3 निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होईल आणि 6 × 3 होईल 18. पण मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होईल. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असेल तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होतं. आता हा मायनस साइन ॲज इट इज आणि 4 आहे निगेटिव्ह, हा 8 आहे पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन परत निगेटिव्ह होतं. म्हणजे ते होईल -8 4 जा 32. आता हे सॉल्व्ह करा. -18 +32. आता -18 + 32 म्हणजे 18 निगेटिव्ह आहे आणि 32 पॉझिटिव्ह म्हणजे सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन होऊन 32 चं साइन आन्सरला येईल. 32 पॉझिटिव्ह आहे. मग D पण आपला पॉझिटिव्ह येणार आहे. आणि 32 मधून 18 गेल्यावर किती राहील? 32 मधून 18 गेल्यावर सबट्रॅक्शन करा. 12 - 4. 12 - 8 म्हणजे इथं 4 आणि 2 - 1 म्हणजे इथं 1. 14 होईल बघा. D ची व्हॅल्यू येईल 14. ओके. नंतर आपण व्हॅल्यू काढणार dx ची. dx चा फॉर्म्युला असतो 32 म्हणजे 32. 32 मीन्स C and B. C1 B1 C2 B2. व्हॅल्यू पुट करा C1 B1 C2 B2 च्या. C1 B1 किती आहे? C1 B1. C1 आहे -12, B1 आहे -4. -12 -4 आणि C2 B2 C2 B2. C2 आहे -2, B2 आहे -3. -2 -3. आणि आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. फर्स्ट नंबर त्याचा क्रॉस नंबर -3 म्हणजे -12 चं मल्टिप्लिकेशन -3 सोबत डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचंय. -12 × -3 हे साइन जे आहे ते फॉर्म्युल्यातलं. नंतर -4 चं मल्टिप्लिकेशन -2 सोबत. -4 × -2. निगेटिव्हचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह होईल आणि 12 3 जा 36. हा निगेटिव्ह साइन ॲज इट इज. परत निगेटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आणि 4 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन 4 2 जा 8 आणि 36 मधून 8 सबट्रॅक्ट झाल्यावर किती राहतील? 36 मधून 8 गेल्यावर राहील 28 आणि 28 ही व्हॅल्यू कशाची आली आपली? dx ची. आपल्याला dx भेटला
डी पण भेटला. आता आपण फाइंड करणार dy. नाउ dy इज इक्वल टू, dy चा फॉर्म्युला काय असतो? 1 3 13. 1 3 मीन्स a and c. a and c, a1 c1, a2 c2. व्हॅल्यू पुट करा. a1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, c1 ची व्हॅल्यू पण माहिती आहे, a2 ची माहिती आहे आणि c2 ची पण माहिती आहे. dy काय येईल आपला? dy येईल, पुट करा. a1 c1 म्हणजे a1 म्हणजे 6, c1 म्हणजे 12. 6 minus 12, सॉरी 12 नाही, minus 12. 6 minus 12, 6 minus 12. a2 c2, a2 c2. 8 minus 2, 8 minus 2. आणि हा जो डिटर्मिनंट आहे तो सॉल्व्ह करा. पहिला नंबर आहे 6, 6 चं मल्टिप्लिकेशन -2 सोबत. 6 मल्टिप्लाय बाय -2 मायनस. दुसरा नंबर आहे -12, त्याचं मल्टिप्लिकेशन क्रॉसचा नंबर 8 सोबत. 6 minus 2, 6 into -2 -12 into 8. आता सॉल्व्ह करा. 6 into -2 म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह -12 होईल. हा जो आहे हा फॉर्म्युल्यातला निगेटिव्ह साईन, आणि मायनस आणि प्लस नंबरचं मल्टिप्लिकेशन परत निगेटिव्ह होईल. 12 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन, 12 आणि 8 चं मल्टिप्लिकेशन 12 8 जा 96. आणि हे सॉल्व्ह केल्यावर किती भेटेल बघा आता? -12 मायनस मायनस प्लस 96. 12 चं साइन आहे निगेटिव्ह, 96 चं साइन आहे पॉझिटिव्ह, म्हणजे सबट्रॅक्शन होईल आणि 96 चं साइन म्हणजे पॉझिटिव्ह साइन आन्सरला येईल. 96 मधून 12 सबट्रॅक्ट झाल्यावर किती राहतील? 6 minus 2 4 आणि 9 minus 1 8. इथे राहील 84. म्हणजे आपल्याला dy ची व्हॅल्यू भेटेल 84. आता dx भेटलाय, d भेटलाय, dx भेटलाय आणि dy पण भेटलाय. मग आता आपण फाइंड करू x आणि y. नाउ x इज इक्वल टू, dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आली होती? 28. आणि डिवायडेड बाय d ची व्हॅल्यू किती आली होती? 14. आणि 28 डिवायडेड बाय 14 किती? 14 1 जा 14, 14 2 जा 18. x ची व्हॅल्यू भेटल 2. अँड y काय असतो? y इज इक्वल टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती होती? 84. आणि d ची व्हॅल्यू किती होती? 14. मग 84 अपॉन 14 किती होईल? 14 6 जा 14, 14 6 जा 84. y ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 6. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली 2 आणि y ची व्हॅल्यू भेटली 6. मग therefore the solution is, x, y is equal to 2, 6. ओके. तर आज आपण क्वेश्चन नंबर 3 मधील 4th एक्झाम्पल पर्यंत प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व्ह केला. आता ह्या प्रॅक्टिस सेट मधले फक्त 2च एक्झाम्पल राहिलेत. क्वेश्चन नंबर 3 मधला 5th आणि 6th एक्झाम्पल. तर ते एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये